कमी कालावधीमध्ये येणाऱ्या बुटक्या तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे। नांदेडच्या बिलोली, धर्माबाद, उमरी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडून बुटक्या तुरीची लागवड। लोणावळ्यामधील मळवली या गावामध्ये छकडी बैलगाडा शर्यतींचं आयोजन। 6 तालुक्यांमधील 150 बैलगाडा चालकांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिवसभर बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। भुसावळ ते खडका किन्हा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यात मोठमोठे खड्डे आणि जागोजागी टाकलेल्या गिट्टीमुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे हाल होतात। प्रवास करताना अपघाताची भीती आहे। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरच्या शेतकरी आंदोलनानंतर जामखेड जवळच्या पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद झालंय। पुलाच्या कामासाठी आलेले कामगार परतलेत। संपादित जमिनींना योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेला लासलगाव थांबा आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल पाठवण्यासाठी फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना चांगल्या भावात परराज्यामध्ये माल पाठवता येणार आहे। नाशिक शहरामध्ये हॉटेलमध्ये चोरी, छताची कौलं तोडून ब्रँडेड दारू आणि 70,000 रुपयांची चोरी। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीवरून चोरून नळ कनेक्शन घेतलंय। मंगल कार्यालयाच्या चालकावर गुन्हा दाखल आहे। सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेलं सार्वजनिक शौचालय हटवण्यासाठी महिला आक्रमक झाल्यात। हजारो महिलांकडून दुर्गंधी पसरवणाऱ्या शौचालयाविरोधात सिद्धेश्वर मंदिरात महाआरती। परभणीत हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्स निमित्त कव्वालीचं आयोजन। प्रसिद्ध कव्वाली गायक हबीब आजमेरींची मैफिल रंगली। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांने आजपासून प्रारंभ केलेला आहे। ज्योतिबाच्या नावानं सांग भलच्या जयघोषात लाखो भाविक दर्शनासाठी हजर।